नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। येवला तालुक्यातील सावरगाव येथे आदिवासी बांधवांच्या जागेवर बेकायदेशीर घरकुल बांधल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणानं अखेर 5व्या दिवशी प्रशासनाला झुकवलंय। या कथित घरकुल घोटाळ्या प्रकरणी ग्रामसेवक, सरपंच, इंजिनियर आणि सुनील तिवारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सावरगावात नागरिकांचा संताप वाढला होता। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असतानाच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रत्यक्ष सावरगाव येथे जाऊन घरकुलाची पाहणी केली। गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्याशी चर्चा करून दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल तर एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी एकलव्य स्टाईलनं गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांची कानउघाडणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। या आक्रमक पावित्र्यानंतर प्रशासनानं गुन्हे दाखल केले होते। त्यानंतर शिवाजीराव ढवळे, अमोल शिंदे, गोरख पवार, मच्छिंद्र पवार आणि भाऊलाल महाराज काकड यांनी मध्यस्थी करत उपोषण मागे घेण्याचे प्रयत्न केले। या प्रसंगी परिसरातील राजकीय पदाधिकारी आणि सावरगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुन्हे दाखल झाले असले तरी दोषींना प्रत्यक्ष अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। गेली 5 दिवसापासून हे आदिवासी कुटुंब उपोषणाला बसलं आहे, वास्तव आहे। पण त्यांच्या मागण्याही वास्तवच होत्या। स्वतःच्या मालकीच्या जागेवरती शासनाची फसवणूक करून कोणीतरी घरकुल बांधून त्याचा लाभ घेत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे। या भूमिकेतनं एकलव्य संघटनेचे सर्व या जिल्ह्यातले पदाधिकारी, गावातील काही प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसलेली होती। ही गोष्ट खरी आहे, परंतु आज दिवसभर ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा झाल्याच्या नंतर माननीय BDO साहेबांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, जेणेकरून तालुक्यामध्ये कुठलाही ग्रामसेवक, कुठलाही सरपंच अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या शासनाच्या योजनेचा गैरफायदा कोणी घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। प्रथमतः मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या आदिवासी कुटुंबाला निश्चितपणाने आज त्यांच्या संघर्षातनं हा न्याय मिळालेला आहे, याचं मला खूप समाधान आहे आणि म्हणून या ठिकाणी दिवसभर थांबल्याचं सार्थक झाल्यासारखी भावना माझ्याही मनामध्ये आहे। गेली अनेक वर्षापासून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून ज्या समूहाला वेठबिगारीचं, लाचारीचं जिनं त्यांच्या वाटेला आलं त्यांना प्रतिष्ठा मिळावी, त्यांना सन्मान मिळावा। ते देशाचे मूळ मालक आहेत, आद्य नागरिक आहेत आणि म्हणून त्यांचं सन्मानानं जीवन सुखकर व्हावं याच्यासाठी जी शासनाची धोरणं त्यांच्या विरोधात असतील ती धोरणं व्यवस्थित करण्याच्यासाठी महाराष्ट्रभर हे संघटन गेली 25 वर्षापासून आम्ही निर्माण केलेलं आहे। आणि जेव्हा अशा एखाद्या कुटुंबाला स्पेसिफिक न्याय मिळतो त्यावेळेस निश्चितपणाने आपण 25 वर्षापासून जो केलेला त्याग आहे लोकांच्यासाठी आणि तेव्हा समाधान निश्चितपणानं होत आहे। मी अधिकाऱ्यांचं व विशेषतः BDO साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की 5 दिवसांनी का होईना पण आपण एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला। निश्चितपणाने आदिवासी समूहाची भावना आपल्याविषयी निश्चितपणाने चांगली झालेली असेल। जे वाईट काम करतील त्यांना सजा मिळाली पाहिजे। या तालुक्याचं राजकारण, या तालुक्याची परिस्थिती बघता इथल्या गरीबातल्या गरीब माणसानं सुरक्षित राहायचं का नाही राहायचं, कोणी कुणाच्या जमिनीवरती ताबा करतं आहे, कोणी कुणाला अडचण आणतं आहे, कोणी कुणाला मारहाण करतं आहे। एक प्रकारची दहशत या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणाने ही दहशत मोडीत काढण्यासाठी मला स्वतःलाही माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे आणि तो अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। सावरगाव येथील सुनील भिका तिवारी हे जे आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं स्वतःचं पक्कं घर असताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलाचा लाभ घेतलेला आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी जागा त्यांची स्वतःची नाही त्या जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। उपोषणकर्ते जे लोखंडे आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार ती जागा त्यांची आहे। तर आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये तत्कालीन सरपंच असतील, ग्रामपंचायत अधिकारी असतील, इंजिनियर असतील आणि जो सुनील भिका तिवारी जे आहे
तर यांच्यावर आपण गुन्हे दाखल करण्याचे FIR त्यांच्यावर दाखल केलेले आहे. आणि त्या घरकुलाच्या जागेसंदर्भामध्ये वादविवाद सुरू असल्यामुळे आणि जागेच्या संदर्भात निश्चिती होत नसल्यामुळे ते घरकुल निष्कासित करणं आवश्यकच आहे. परंतु त्या ठिकाणी घरकुलाच्या हद्दखुणा सुद्धा त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे. आणि लाभार्थ्याच्या जागेवर जर ते घरकुल समजा असेल तर आज त्याची राहण्याची अडचण असल्यामुळे त्या घरकुलाचा आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लाभ त्या लोखंडे यांना आपण त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. भविष्यात त्या ठिकाणी जागेची मोजणी होईल, हद्दखुणा निश्चित केल्या जातील आणि ते जर घरकुल जर शासनाच्या जागेवर असेल तर ते घरकुल त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेने निष्कासित करण्यात येईल. आपण किती दिवसानंतर हे घरकुलाची मोजणी करणार आहात त्या जागेची? मोजणीची प्रक्रियेसाठी आता आपण सुरुवात केलेली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने आम्हाला तारीख दिली आणि मोजणी केल्यानंतर आम्ही ते हद्दखुणा निश्चित करणार आहे. धन्यवाद. सावरगाव येथील घरकुल वाटप संदर्भात जो गैरव्यवहार झालेला आहे त्या अनुषंगाने BDO साहेबांनी नियुक्त केलेले ग्रामसेवक यांनी आमच्या इथे 318(4)(3)(5) प्रमाणे फसवणुकीचा शासनाची फसवणूक केला म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये 4 आरोपी आहेत. 4 आरोपीवर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. मनामध्ये खूप आनंद होतो आहे. तो आनंद माझ्या एकट्याच्याच नाही, तो संपूर्ण ग्रामस्थांना आज तो आनंद झालेला आहे. कारण आज सावरगावला इंग्रज ब्रिटिश गेल्यापासून पहिल्यांदा न्याय भेटला आहे. पण वाईट हे वाटलं का तो न्याय भेटत असताना एका गरीब कुटुंबाला त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं आणि बिना अन्न पाण्याचं आज 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी उपाशी राहावं लागलं. वाईट हे, पण ते सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आता की त्याचा आनंदामुळं आम्हाला आज ते 4 दिवस त्या ठिकाणी त्रास काढावा लागला, तो सुद्धा फिका वाटतो आहे. कारण हा न्याय जो भेटला तो एक आमच्याकरता एक समाधानकारक आहे आणि आनंदाची बातमी आहे. आज BDO साहेबांच्या संमतीने आणि माननीय एकलव्य संघटनेचे नेते श्री शिवाजीरावजी ढवळे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज तो न्याय त्या ठिकाणी उपोषण सोडवण्यात आलं आणि न्याय देण्यात आलं. मी तर म्हणेल खरंच त्या ठिकाणी या अन्याय करण्याकरता एक रावण अदृश्य शक्तीने लढत होता, पण तरीसुद्धा आज त्या गरीब कुटुंबाकरता आणि त्या प्रभू रामाकरता जसा बिभीषण त्या ठिकाणी रामाचा फुटून आलता आणि रावणाचा अंत झाला, तसंच अदृश्य शक्तीनं या ठिकाणी अन्याय करण्याकरता जो रावण लढत होता त्याचेच एक मित्र, एक भाऊ म्हणून ढवळे साहेब आमच्याकरता त्या रामाकरता एक बिभीषण म्हणून आले आणि आज रामाचा त्या ठिकाणी नक्की विजय झालेला आहे. मी या ठिकाणी या माध्यमातून सांगतो की याही पुढं सावरगावात कोणताच अन्याय होणार नाही आणि आम्ही तो होऊ देणार नाही. त्या न्यायाकरता आम्ही सतत लढत राहू, सतत आम्ही उभं राहू.